ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। निवडणुकीनंतर अमेरिकेमध्ये कुणाची सत्ता आली तर भारतासाठी फायद्याची ठरेल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे। साधारण समज गैरसमजाच्या पलीकडे भारत अमेरिका परस्पर संबंधांचा पाया होऊ घातलेल्या अर्थविश्वात डोकावून पाहिलं तर काय दिसतं? याबद्दल वॉल स्ट्रीटवर हयात घालवलेले वरिष्ठ फायनान्शियल एक्सपर्ट राम केळकर यांच्याशी चर्चा केली आमच्या अमेरिकेतल्या प्रतिनिधी कौमुदी वाळंबे यांनी। आज आपल्या बरोबर राम केळकर आहेत आणि राम केळकरांचा परिचय करून द्यायचा असेल तर तो असा आहे की मेलिमन फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट या फर्मचे ते मॅनेजिंग डायरेक्टर प्रिन्सिपल आहेत। इंडिया अब्रॉड या मॅगझिनमध्ये त्यांनी सातत्यानं भारत अमेरिका संबंध या विषयावरती विस्तृत लेखन केलेलं आहे आणि गेली 30 वर्ष वॉल स्ट्रीटवरती काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे। त्यामुळे ह्या विषयातली त्यांची तज्ञता अर्थातच आपल्याला कोणालाही चॅलेंज करता येणार नाही। राम केळकर, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। आणि माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सामरिक दृष्ट्या भारत अमेरिकेसाठी महत्वाचा आहे, अगदी निवडणुकीच्या धामधुमीत सुद्धा बेकावरती आत्ता सह्या झाल्या त्याच्यावरून ते दिसतंय। मात्र अमेरिका मूलतः बिझनेस माइंडेड देश आहे, त्यामुळे ह्या संदर्भात भारताचं त्यांच्यासाठी महत्व किती आणि कितपत आहे? अतिशय महत्व मोठं आहे, कारण आज जे चायनाशी अमेरिकेचं जे रिलेशनशिप जी बदलली आहे ती आता अशी झाली आहे की चायनामधनं सप्लाय चेन्स बाहेर काढून बाकी देशात नेणे हे अतिशय एक स्ट्रॅटेजिक इम्पेरेटिव्ह झालेला आहे आणि तो इम्पेरेटिव्ह कुठली पार्टी निवडून आली तरी तो इम्पेरेटिव्ह बदलणार नाही आहे। त्यामुळे आज भारताला जे मेक इन इंडिया करायचंय त्याच दृष्टीने अमेरिकेला मेक आउटसाइड चायना करायचंय, त्यामुळे इट्स अ परफेक्ट अलाइनमेंट ऑफ इंटरेस्ट आणि त्यामुळे ही दिशा आपल्या म्हणजे भारताच्या दिशेनेच जाते। ही जी मुवमेंट जी आहे इट्स गोइंग टुवर्ड्स अस, सो इट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया। पण अमेरिकेतल्या सत्ता बदलाकडे सुद्धा लोकांचे डोळे लागलेले आहेत। सत्ता बदल झाला किंवा नाही झाला तर ह्या सगळ्या आर्थिक दृष्ट्या काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? मला तरी वाटत नाही आणि कारण अगेन इंटरेस्ट अ व्हेरी स्ट्रॅटेजिक। आज अमेरिकेला चायनाला साऊथ एशियामध्ये ब्लॉक करायचं आहे, एशियामध्ये साऊथ चायना सी मध्ये ब्लॉक करायचं आहे, त्यामुळे कुठली पार्टी निवडून आली तरी इंटरेस्ट ते एकच राहणार आहेत। आणि तसं बघितलं तर दोन्ही म्हणजे बायडन आणि ट्रम्प दोघांनीही भारताबद्दल जे स्टेटमेंट्स केले ते सगळे अतिशय पॉझिटिव्ह केले। दोघांनाही भारतामध्ये इंटरेस्ट आहे। आज बायडननी पण स्टेटमेंट दिली आहे की आम्हाला वी शेअर अ लॉट ऑफ इंटरेस्ट डेमोक्रेसीज, आणि ट्रम्प अर्थातच आधीपासून मोदींच्या बरोबर त्यांचे संबंध चांगले। त्यामुळे माझ्या दृष्टीने कोणी निवडून जरी आलं तरी ह्या मूळ इंटरेस्ट मध्ये काही फरक पडणार नाहीये। धन्यवाद। तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार, धन्यवाद।